हे पहा चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहे. भाऊजी काय बनवते आता? बोला आम्हाला. दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी त्याच्यासाठी मसाला तयार करतो. श्यामा बरोबर मिक्सरचं लावतो ना ते. हा श्यामा बरोबर तुमचा व्हिडिओ बनवेल आणि युट्यूबला टाकून देईल आणि तुम्ही फेमस व्हाल. मला भरपूर व्हायरल. हाँ मग माझी मेरी पण गाड़ी निकल पड़ेगी फिर ऑर्डर आएंगे तो तुम्हारा कमीशन पक्का है. नाही कमिशन नाही दिलं तरी चालेल. माझ्या घरातली फेमस झाली मग माझं पण कमिशन पक्का आहे. तुम्हाला बिर्याणी फ्री ऑफ कॉस्ट. हा फक्त आपल्या पेट पूजेचं लक्ष ठेवा फक्त. बरोबर बरोबर. हे आहेत पारख्यांचे धाकटे जावई. बिचारे राबवून घेत आहेत सासूबाई जावयाला घरी. दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी बनवतायत. स्वतःहून बोलले मी मी काहीच नव्हतं म्हणलो, यांनीच ठरवलं सकाळी. त्याच्यामुळे श्यामाला म्हणे काय प्लॅन करू नको. रात्री बोललेलो आपण, बोलणं झालेलं की नाही. श्यामाला म्हणले चपात्या करू नको असं म्हणण्यापेक्षा त्यांना खूप हाऊस आहे म्हणून ते इथं येऊ सासरी येऊ सुद्धा बिर्याणी बनवतात. हा बर असं तू बोल ना. बघा पारख्यांच्या लेकीनी लगेच जागा घेतली. पहिले हा ब्लॉग चुकीचा होईल असं व्हायचं. त्यांना खूप हाऊस आहे मस्त सासरी येऊ सुद्धा बिर्याणी बनवून खाऊ घालत. शेफ आहे शेफ. पारख्यांचे धाकटे जावई शेफ आहेत. कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर कृपया कॉन्टॅक्ट करावा. कॉन्टॅक्ट नंबर देऊ आम्ही. जर परमिशन असेल तर जावयांची. पण जर दुसऱ्या शहरातले कॉन्टॅक्ट करतील तर काय करणार? नाही फक्त कोणत्या भागातले नगर अहिल्यानगर. हा अहिल्यानगर एरियातले जर कोणी पाहणारे असतील तर कृपया त्यांनी संपर्क साधावा. हा मसाला मिक्सर मध्ये बारीक करायचा आहे. थोडं परतायचं आणि मग बारीक. थोडं जास्त झालं तर होऊ द्या. बहिणीला होईल टेस्ट करायला मग नंतर वापरा करायचं. नाही बघू आता. नाही मी बघून घेते मी. सगळंच टाकते थोडं थोडं. आमच्या भाऊजींना खूप तात्पुरतं म्हणजे लगेच तुम्ही इन्स्टंट. असं देऊन ठेवा मग मी आवडते ते सगळं उचल. नाही ते परत लागणार आहे परत ना. लागणार आहे. हो. आमच्या भाऊजींना खूप हाऊस आहे. असेल तर काय नाही, पण असेल तर ठीक आहे. आहे पण ते मिक्स आहे हो. नको नको नको. आणायला लावायची का? नाही नाही काय करत नाही. असली तर नाही, नसली तरी चालते. आमच्या भाऊजींना खूप हाऊस आहे जेवणाची, जेवण बनवण्याची. जेवणाची नाही आहे मला बनवायची. बनवून हो खाऊ घालायची. बनवून खाऊ घालण्याची. वैदेही खुशी खुशी तू पण ये. ती तेलाची पिशवी आण मागून एक. तू खाल्लं का ग ते? दाराच्या मागून तेलाची पिशवी आण ना. मसाला इलायची कुठे? मसाला इलायची होती ना. खाली वाटतं. चालते का? आणि ती घेतली का सारी वेलची? हो ती घेतली. मम्मी मम्मी तेलाची पिशवी दे. चिकन कुठे आहे? चिकन दुसऱ्या पिशवीमध्ये. त्यातून एक तेलाची पिशवी काढ त्या बॉक्स मधून आणि ते बॉक्स परत दाराच्या मागं टाकून. तिने बॉक्सच आणलं माठाने. फक्त एक आता मला हे दे. उलट ना पप्पा दही दूध आहे. चिकन दूध लागतं तर चिकनला पहिला लावून घ्यायचं होतं ना, मॅरिनेशन करून घ्यायचं. छोटी पाहिजे का? छोटे बनाची साखर. हा चालेल. हे पण आहे पण हे भात आहे. चिकन कुठे आहे? आई ना चिकन धुवून दे ना, मग ते चिकनला ते मॅरिनेशन करून अरे घ्या. हा ते राहिलं ना. कुठे आहे? ते दुधाचं उरतं पहिले तिथून आणि आणलं. पाणी. हा दही पण नाही तिकडचं. घ्या, दूध द्या. दे तो फ्रीजमध्ये ठेवून.
अरे हा धने आहेत का? त्यांनी पहिले विचारलं अख्खे की धने आहेत? पॅकेटातले पाहिजे का सुट्टे पाहिजे. हा या हे आणलेले ना हो. पावडरच असते ना. इथे आहे वाटतं. नाही नाही नाही. कापायला वेळ लागला का खूप. हा ते हे लॉलीपॉप बनवायला वेळ लागतो ना. दिले का बनलेले 2 किलो. नाही 1.5 किलोच निघाले त्याच्याकडे सगळे. तरी तो म्हणला 40 पीस आहेत. हा एकदम फ्रेश मसाला ताजा, मस्त पाकिटातला नाही. थोडासाच भाजायचा, जाळायचं नाही. ते दोन्ही पिशव्यांमध्ये हे आहे का मला भाऊजी. बिर्याणीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स. हो आणि याला गारवून द्यायचं. ते दोन्ही पिशव्या लॉलीपॉपचे आहेत का. नाही 2 चिकनची आहे, 1 लॉलीपॉपची. 2 आहे का. हा खोलून बघ. एक अशी फुटलेली होती ती घेतली ना, ती चिकनची होती. ही चिकनचीच हा आहे. आणि पण चिकनचीच हा आहे. बस. तर लॉलीपॉपची एकच पिशवी. 3 आहेत ना टोटल. हा चला आता गारवून घेऊ जरा. तोपर्यंत मी पुढचे मसाले कशात आहेत? खुशी बाहेर बस ना बाळा, आता तुझं नाही ठीक काम. आहे, ठीक आहे, ठीक आहे. अजून एक. हा त्याच्यात. हे तुम्ही वाटायला केलं ना तयार. हा हे वाटायला हे बिर्याणीचं जेव्हा कांदा मसाला बनवला त्याच्यात मग तांदळात टाकायला वेगळा आणि याच्यात थोडं साबूत अख्खा बी टाकायला. गरज नाही पडणार, थोडंसं राहू दे. इकडं पाणी ठेवलंय तापायला भात उकडायसाठी. हा तांदूळ ठेवला एक. आता हा मसाला कशासाठी बनवताय. त्याच्यात टाकायला तांदूळ शिजवताना त्यात टाकायचा, म्हणजे त्याला खूप सुंदर फ्लेवर येतो. नुसता भात जरी खाल्ला कोणी ज्याला चिकन नसेल आवडत तर त्याच्यावर खुश होऊन जाईल. हा ना. नुसता भात प्लेन. वास एकदमच मस्त आला. 2 किलो आहे ना तांदूळ आपले. पूर्ण टाकलं ते 2 किलो. हा रेसिपी बघितलं तर व्हिडिओ बनवून पण लक्षात करता येईल ना आपल्याला. लिंबू आहे ना आपल्याकडे. हा हा काढू का. नाही नंतर लागेल भाताला. आता नाही लागेल. तांदूळ टाकल्यानंतर लागेल. आणि आपल्याकडे मीठ टाकायचं आहे का. कशात. मीठ खडे मीठ. साधं मीठ खडे मीठ. टाकायचं आहे ना. हा टाकाच होते. कसं त्याचा अंदाज आहे ना मला. आम्ही तेच वापरतो. दुसऱ्या मीठाचा हा आम्ही नाही आणत. हे पिलेलं कसं. काही जिरेच पाकिट होतं ना फोडलेलं मागाशी. त्यातच होतं. साधे बघ इथे इथं. कशामध्ये 5 किलोमीटर. थोडं गरम आहे. वास. सुगंध, वास नाही सुगंध. गंध वा.
आपण भाजून घेतलेला खडा मसाला तो आता मिक्सरमध्ये बारीक होत आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम फाईन पावडर करायची आहे. पावडर फाईन. आता हा एकदम ताजा मसाला, हो फ्रेश मसाला. दुकानातलं तो प्रिझर्वेटिव्ह वाला नाही आहे. थोडीशी बिर्याणी करायला तर येतात फक्त 2-2, 3-3. बाई मला लई कौतुक वाटायला लागलंय जावयाचं बाबा धाकट्या आमच्या भाऊजींचं. का हो तेल वहिनी? टाकायचं बरं का हो. गरम पाण्यामध्ये, म्हणजे भात मोकळा होतो. हां, ते टाकायचं. अजून त्याच्यात पुढचं पण आहे, ते पण टाकायचं. जावित्री. सावित्रीची बहीण जावित्री. मला वाटलं चमचा पाहिजे म्हणून दिली. हे धुवायचं काम शैला काही करतात. हा ते व्हिडिओत पण धुत होते ना हा. मागाशी. आता ते नाही ना, आणि शैला काहीच नाही धुणाऱ्या नाही. ते धुण्यावाली बाई नाहीये. शैलाताई जर तुम्ही हा व्हिडिओ पाहाल धुवायचे नाही येत मेंबर आपले. शैलाताई, मी तुला ना मिस यू बाई. मिस यू. माझा आवाजच गेली नंतर. आला तुमचा आवाज आला, फक्त चेहरा उशिराने दिसेल आता. मिस यू शैलताई. हो चिकन धुताना तुमची आठवण आली. त्या असं एकदम पिळून पिळून काढतात. आता हा मसाला कशासाठी काढताय? थोडस जेव्हा कांदा परतो ना त्यावेळेस हा साबूत टाकायचा, बारीक न करता. म्हणजे ते कांद्याला पण सुंदर फ्लेवर येतो. त्याच्यात काय टाकायचं ते टाका, मग मी माझ्या हाताने हलवते. तुमचे हात नाही खराब होणार. कशात? हे चिकन मध्ये मॅरिनेट हा करायला. टाकतो. एकदम थोडं थोडंच घ्यायचं आता. फक्त थोडं जिरे जास्त घ्यायचे आपल्याला, कारण बिर्याणीमध्ये जिरे भरपूर असतात, शाही जिरे. छान आहे. शाही जिरे. हे तुमचं गुण आहे, मम्मी देते सगळे. झालं आता माझं संपलं. हे डायरेक्ट म्हणजे आता लास्ट. आणि ते भातात टाकायचं ना. हे कांदा 2 किलो चिकन मध्ये पावशेर दही आहे. पाव पावशेरच आहे ना? हा पावशेर. 30 रुपये देईल ना मोजून. ॲक्च्युली एवढं बी नाही लागलं, जास्त होईल ते पावशेर, कारण टमाटे टाकणार आहे ना आपण. हात पावडर. पावडर धने पावडर. ह्याच्यात हळद टाकलेली असते ना हा थोडीशी हळद. थोडीशी. हा हा आपण भाजून बारीक हा, मगाशी केलेला बनवलेला. मसाला, सिक्रेट मसाला, ज्याच्यामुळे बिर्याणीची चव वाढते. हळद. लाल तिखट आहे ना? हा लाल तिखट. बास होईल का अजून आणायचं? नाही, कश्मीरी नाही. जाऊ दे ना सर. आणि घ्यायला चांगलं आहे. लाल तिखट मसाला. तिखट येते चांगलं. चिकन भरपूर आहे आणि भात साधा आहे ना. कांदा लसूण मसाला. कांदा लसूण. आता हा आहे कांदा लसूण मसाला. आणि हा आपला गरम मसाला. हा, गरम मसाला. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. दिला आहे.
ज्याला जेवढं तिखट सहन होईल तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ. तेल टाकू. 1 टेबलस्पून तेल. थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. अजून 1 टेबलस्पून. 2 टेबलस्पून. कालवून. कालवून मी हा, ती मानली म्हणून मी आणलं. आता हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. ह्याला नाही टाकणार. हा याला नाही मी सांगते. 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकलंय. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यावं लागेल. पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला त्याच्यात तांदूळ ॲड करता येणार नाही, त्यामुळे पाण्याला खळखळून उकळी येऊ द्या. आता ही कसली तयारी करताय? कांदा मसाला, बिर्याणीचा मसाला. मसाला म्हणजे आता बिर्याणीसाठी बेस्ट. त्याच्यामध्ये आपण चिकन टाकलं आहे. त्याला पण आलं लसूण पेस्ट लागेल ना. नाही तर नाही लावलेलं आहे. तेच तिखट असतं ना. त्याला पण ठेवलं आणलेलं. हां, आता आपण ॲड केलेली आहे टोमॅटो पेस्ट. हात नाही आहे मिक्सरला कुठायचं. टिश्यू पेपर द्या, आता पण लागेल का? कोणते नाही का? हा, घ्या तुम्हाला हात लावायला. हे बघ इथं मध्येच फोडलं आहे. तुम्हाला ते हात पकडायला. मीठ ते चिकनला टाकलंय ते लक्षात ठेवून याच्यात टाकायचं, नाहीतर लवण जास्त झालं तर खारट होऊन जाईल. आता आलं लसूण आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची पेस्ट आहे. कोथिंबीर नाही ना त्यात? नाही. हे काय टाकते नाही टाकते. कोथिंबीर टाकायची का? कढीपत्ता पुदिना. आपलं डबा काढ मसाल्याचा. पेक्षा जाड आहे आमची. त्याला 2 किलो 2 किलो. मला हेच जाड वाटतं. पेक्षा जाड आहे. येणं म्हणलं लई जाड आहे. टाकायला लई वेळ लागतो. लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला. आणि थोडं थोडंच टाकायचं असं, कारण त्या चिकनला मॅरिनेशन करताना टाकलेलं आहे आपण. हो. ही अशी घेऊन उभी आहे मोबाईल, हे पण दाखवायला. एखादी डब्बी असेल त्याच्यामध्ये आता हा, काढेल मी नंतर. रिझन वेगळी झाली. काढा घडी सगळं. आता मिक्सर नाही लागणार ना. मिक्सरचं झालं काम. गेल्या वेळेची स्टाईल वेगळी होती, यावेळेची वेगळी आहे. त्यावेळेस केली ती बघा आराम होतं पद्धतीला. त्यावेळेस आपण पाणी उकळून घेतलं होतं भात करून घेतला होता त्यात खाली ना मला ते काय आवडत नाही ते खाली दम लागतो हा, ते पिसल्याचा मस्त लागतं. पिसला भारी मस्त लागतो. लागतं. खाली बघा, थोडंसं राहिलं थोडी उकळी यायला लागली. पाणी येईल ना. मग तू सगळ्याकडे पण म्हणजे मला थोडी पाहून पण लागला उकळी यायला. आम्ही तो आणला होता ना तो आचार्यांचा गॅस आणला होता. त्याला टेस्ट. कारण त्यात पण टाकलं. आहे तिकट आहे. बघ तिकट आहे बघा काय सांगा
नाही आता नाही टाकलं. ते तिथे ठेवायचं असतं आणि मग हे असं ठेवायचं. हां. थोडं तूप आणि तुमचं जेवण झालं का बनवून सांगा मी येतो जाते. म्हणलं माझा नवरा मला असं कधी म्हणणार. असं राहिलेलं बटर काढू ना बटर ते पाकिट. ते लागेल आपल्याला पण चिकन टाकलं एवढं मसाला भात होईल ना ग? ते मला घेऊन जातो मला सगळे येतं. कोळसा पण मी काढून ठेवलाय. हा हा तो कोळसा तर अजून काय नाही. हा बघा आणि ते अंथरून सगळीकडे लोक आहे. बावड आहे का तू? काश्मीरी लाल करत तिथं काय नाही लक्षात राहिलं घ्यायचं. काय? काश्मीरी लाल हा भेटला असतो इथं. हा. मी तुम्हाला बोलले पण मसाला. खाली भेटेल का इथं? हा भेटेल ना पाठ आणि कमी. हा, आपलं काय चिकन टाकलं पण टाकतं ना हा एवढं झालं ते? पाणी बंद करा. हे बंद करा 2 मिनिटं. पाणी करतो मी पण हां. ते याला ताट ठेव. दुसऱ्या पातेल्यात हे करायचं आहे ना हा पण त्याच्यातच करायचं आपल्याला. दम याच्यातच लावायचा आपल्याला. त्यात लावायचं. तर आता हे करून घ्या म्हणून म्हणतात ते गॅस बंद करा आणि ते हे करून घ्यायचं ट्रान्सफर करून घ्या. असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतत राहायचा आहे. तेल सुटलं तर समजायचं की हा मसाला शिजलेला आहे. हो तेल सुटलं तेल. पण आता आपल्याला भाताची प्रोसेस आहे. क्षमा मग तुला मी सांगेल तसं नंतर आणि हळून टाकू. एवढं ना लागलं पातेलं धरून इथे ना पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा बासमती राईस टाकलेला आहे. अख्खा भात होतो. अख्खा बासमती आहे हा बिर्याणीचा भात. ते धरलं. आणि त्याचा आता रंग बघ कसा दाखवतो. मग लिंबू पिळल्यावर रंग चेंज होतो. हा का हा बरोबर आहे. ते तू म्हणू नको ते आपोआप दिसेल. त्याच्यावर नाही तिला म्हणू. लिंबू पिळल्यावर तो रंग सुटतो. तो मसाल्यांचा कलर आता ते करू. त्याच्यात पिवळं दिसतंय हे सगळं तर लिंबू पिवळं आपण आता लिंबू पिल्यानंतर बघा भाताचा रंग कसा होतो. अजून लागेल मला वाटलं. हा रस लागेल. इथल्या लिंबाचा रस नसतो. मला पण वाटत असते कधीतरी. याला काय मस्त करायची कापून घालून मसाला त्यात व्हिनेगर टाकतात पण व्हिनेगर केमिकल असल्यामुळं आपण लिंबूच वापरतो. लिंबू काढून चांगलं. हो बदलला हो ना कलर थोडा. हे पहा लिंबाच्या मुळे रंग बघा कसा चेंज झालेला आहे. ते बिया काढ आणि परत दे मला. आता नाही निघणार ह्याच्यात काय. तू बिया काढून दे ना. ह्याच्यामध्ये काय काढायचं. नाही, मीठ टाकायचं. मीठ भरपूर टाकावं लागेल. मीठ नव्हतं टाकलं ना त्याच्यामुळे. नाही करा ना तुम्ही. नको. मीठ चवीनुसार. नाही नाही याला जास्त टाकायचं चवीपेक्षा जास्त कारण ते कारण पाण्यात ते निघून पाण्यासोबत निघून जातात. अच्छा नाहीतर तो भात आळणी आळणी लागेल. हा दुकानात होतं पण त्याची दिलंच नाही. बाहेर सुट्टीच नाहीये. म्हणजे
चिकन लॉलीपॉपची तयारी. चिकन लॉलीपॉपचे पीस बनवून आणलेले आहेत. हे आहेत चिकन लॉलीपॉपचे पीसेस. आता त्यात आपण टिक्का मसाला, रेडी टू यूज मसाला टाकत आहोत. आलं ते लसणाची आधी काढून बघा मग आलं पिशव्या लसणाची पेस्ट, थोडी आलं लसणाची पेस्ट, दही वगैरे काहीच टाकू नाही लागत ना. नाही, दही नाही. पाणी पण उगाच थोडंसं. एकीकडे दम द्यायला ठेवलं का मग तळायला लागू. हा. तुझ्या खाली तर भेटेल का तेवढं? नाही भेटत बाई, डायरेक्ट 5 आम्हाला पण नाही, 110 भेटतं. काय गं? उद्या मला पैसे देशील ना तर आपण उद्या मला चिप्सच्या पार्टी पाहिजे. हा, अर्ध झालं तर टाकू सगळं. नाही उद्या उद्या याची पार्टी झाली नाही ना, चिपची पार्टी. उद्या ना. हा हा जा बाय. गप्पाटा मारल्यावर मी गेले. तर इथं तांदूळ डान्स करायचा. काकी नाही मामी. हे बघ, पिवळ्या पाण्यात पांढरा भात झाला. आधी पिवळं होतं पाणी. पाणी बघा पिवळं होतं, आता सफेद झालेलं आहे. तांदूळ पण एकदम स्वच्छ सुंदर. ही टीप असू शकते की बिर्याणीचा भात शिजताना त्याच्यामध्ये लिंबू ऍड करायचा, लिंबूचा रस. तेल पण टाकायचं. तुला का करायचं? काय बरं इथं आहे? आता शिजलेला भात आपण थंड व्हायला ठेवणार आहोत. अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे. टेस्ट झालंय. हा. हे पहा, अशा प्रकारे आपण तांदूळ भात थंड होऊ देणार आहे. हे बघा, इथे थंड होण्यासाठी भात ठेवलेला आहे. पण त्यांचा विश्वास असतो 7 नंबरवाल्यांचा त्यांचा. आहे ना, 5 नंबर सगळ्यांना बॅलन्स करतो. या 5 नंबर वाल्यांना बटर आहे ना? बटर क्यूब. ते पूर्ण पाकिट काढू का? भाऊजी म्हणजे काय क्यूब्स टाकणार? असतील ना? नाही नाही असं आहे. हा, मी कट करून घ्यावं लागेल. ते मगाच कुठं गेलो ते टाकलं ना. हा, हा, सगळं ते वापरून. टाकलंय. थोडंसं एक नॉमिनल टाकू. काय काय टाकलं ह्याच्यात? नाही, आता मी काश्मीरी लाल मगाशी नव्हतं ते आणलं ना, आता ते टाकलं. त्याच्यामुळे असं छान कलर येतो. नाही, तो मसाला परतलेला तो हा, ह्याच्यात तो टाक. ट्रान्सफर करून घेतला. इकडचं ह्याच्यात शिफ्ट केला, कारण ह्याच्यात आपल्याला चिकन पण लावायचं ना आता. त्याच्यात किती कमी होऊन जाईल. बिर्याणीला खूप पण नाही चालत. ते वरतून ठेवतात ना. मी शॉर्टकट ते भात शिजेपर्यंत इकडे हे करून घेतो. म्हणजे वेळ वाटतो. असं करू का तुम्ही चमच्याने करून घेता? आता इथे आपण बिर्याणीचा बेस बनवून घेतो. चिकन शिजवून घेतो. शिजवून घेत आहे.
कोणतं होईल ना ते रिकाम भाताचं कट ठेवलं बिर्याणीच्या मागचे कष्ट तेही दिसले पाहिजे ना. अजून ताट आहे का पाहिजे एखादं म्हणजे त्याच्यामध्ये ठेवायचं बिहाइंड द सीन का नाही. नाही एकदम फिक्की कुठं आणून दिलं तिखट टाकून द्या तेवढं लागेल. हे पहा व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, पण इथे जर बघा वाफा जर अशा बाहेर वर यायला लागली तर समजायचं आपलं चिकन शिजतंय. तापलं पाहिजे पाणी. विदाऊट पाणी आपण हे चिकन शिजवतोय. थोडंसं चिकनला पाणी सुटलेलं आहे. आपण परतवून घेऊया. ज्युसी व्हायला लागलं ते आता. असं फुटायला लागलं. सुटलेलं आहे. काय खाऊन बघायचंय का, टेस्ट करायची आहे? टेस्ट नाही, शिजलं का चेक करायचं, कारण मग भाताबरोबर परत शिजणार आहे ना ते. त्यात एक पीस काढा ना, म्हणजे आपल्याला तोडून बघता येईल. नाही आम्ही आलो एवढंच सांगतो. हा नाही, शिजावं हा लागेल. वास मस्त आलेला आहे. अजून शिजवून द्यावं लागेल ना. दम लावल्यावर करणार ना आपल्या दम लावायला अर्धा तासाच्या वर वेळ लागतो, कारण आपलं पात्र जाड आहे. मग ते रिकामं बसतो. थोडा होऊ द्या ना. पाणी ऍड करू का? कशी आली बस मस्त इकडं. मस्त लाल तर्री आली. आणि मग ते पाणी असं असेल तर गॅस थोडा मोठा करावा. गॅस आत्ता मी बारीक केला, शिजेल ते. पाणी वाढवायची गरज आहे का? नाही आणि नका रस्सा लागणार आहे का? रसा फक्त आईला काढायचा आहे. तर मग थोडंसं टाकते गरम पाणी. थांब एक टाक थोडं. हो आईला काढायचं. नाही आता भात गार झाला असेल तर त्याला तेल सोडून घ्यावं. यावं दे का असं एकदा बघते. आता चिकन शिजत आलेलं आहे. एक 5 मिनिटाने चिकन होईल. मग आम्ही देऊ ना दम. त्याच्या आधी एक प्रोसेस बाकी आहे अजून. अजून एक प्रोसेस बाकी भाताची. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे पाहालच. सकाळी उठून बाहेर आले, सगळे झोपलेले आणि मोठे बोलताय. चारला मस्त झालं तांदूळ, मोकळा मोकळा. आता भात मोकळा होण्यासाठी आपण या भाताला तेल लावून घेणार आहोत चांगलं. मी नाही लावलं तेल, मी पहिलं ती बघितलं तेल लावायचं.
शिकून घे. मोकळा होतो ना त्याने. मोकळा तर झालेलाच आहे पण एक छान ग्लो टेक्स्चर येतो. येतो, ग्लो येतो. Texture. हे बघ कसं आहे glow त्याला. हे तुम्ही कुठून शिकलात भाऊजी? व्हिडिओ. काय काय म्हणा व्हिडिओ मध्ये पाहिलं मी, एका व्हिडिओत दाखवलं होतं तर त्यांनी खूप छान टाकलं होतं तेल आणि हे चांगलं पडतं असं टाकलेलं. वरून टाकलेलं तूप खाली खाली उतरलं, पसरत नाही ना सगळ्याला. हॉटेलची काय काय वेळ खूप तेलकट असते हो. ते असं म्हणजे खूप टाकतात तेल त्या भाताला. तुम्ही जर आणि थोडंसं टाक बरं. आम्हाला ऑर्डर दिली तर तुम्हाला घरच्या स्वादासह मला याच्यामध्ये तुमची सावली पडली. असं बघा, इकडं बघ, इकडं ठेवून द्या. हे बघा, हा. हां हा, असं बसावं लागेल. हां ते बघा भाताचा रंग लगेच चेंज झालेला आहे बघा. शाईन आली त्याला. शाईन आली आहे भाताला. जरा हात काढा टाका भाऊचे. हे पहा थोडं शाईन आलेली आहे भाताला. खाताना तो असं मस्त दिसेल चमचमीत. हा ना? एकदम भारी बनायला आहे हो रस्सा आजपासून. आजपासून काय? हा चालेल. हे बातीला बसेल ना त्याच्यात. हा, हा. बिर्याणीला दम देण्यासाठी इथे कोळसा गरम होत आहे. त्याच्यावर ठेवायचं का आपल्याला बिर्याणी दम लावायला? हा, नाही तवा गरम करून घेतो हा, हा. इथं. नाही, नाही, मग इथे- आता इथे दम देण्याची तयारी सुरू आहे बिर्याणीला. आपलं चिकन शिजून झालेलं आहे आणि भातही आता आपण त्यामध्ये ऍड करत आहोत. आणि वाट्या लागतील ना ते पाण्यात मिसळायला. एकच वाटी. एकच नाही, वाटेल एकच आहे. गोष्ट. दोन लागतंय ना. हा एकच गोष्ट करायची, दोन. टेन्शन नाही, जादा लवकर नाही लागते. जादा वाढेल. हा, थांब. एक ग्लास पाणी दे बघू. ए बाटली दे ना पाणी दे ना. आता लय उशीर पाणी द्यायची. माझ्याकडे लय गरम आहे. मला बॉटल भर दाखव मम्मी. बॉटल भरून प्यायचं ना अहो, जाऊ द्या ना, बॉटल वर आहे, गप्पच जरा. माझी बॉटल घे तिथं होती बघ माझी बॉटल. इथं वरती. नको जाऊ द्या आता. अगं माझी बॉटल होती ना इथं कुठेतरी. आणि मी आत्या तिकडे आता इथे पुदिन्याचे पानं टाकलेली आहे एक दही भरून दे. फ्लेवर वाढवण्यासाठी. अरे आहे पाणी आपल्याकडे अजून रे. काय आहे? पण हे बरेच होतं गं. दीदी. ते कलर डायरेक्ट वर वर टाकायचे. टाकून तिरंगा बनवू नको. आता हे पाटली घ्या. तो मधला दिसत नाही ना, मग व्हिडिओत तिरंगा छान दिसत. असं मध्ये मध्ये जर रंग टाकण्यासाठी ना भाऊजी असा चमचा उभा करायचा आणि चमच्याला चिटकून रंग टाकायचा म्हणजे खालीपर्यंत रंग जातो. हा हा नाही नाही मध्ये नाही टाकत आपण रंग. आपल्याला लागलं तर बघ ना, आपण वरती तिरंगा करू ना, तो नंतर मिक्स केल्यावर बघ कसं अजून लागतं. पहिल्या वेळेस कशाला बोलायचं? अरे मी आता तुम्हाला देणार आहे चिकनची पीस चिकन. नको खाऊ. कमी पडेल ना तो? नाही नाही बघतो. तुम्हाला ते दिसतंय का? तुम्हा दोघं भावांना कधी येणार आहे असं बनवायला काहीतरी? सगळ्यांनी बनवायला खाणार हा, एक सही बात. अरे मला दिसत ना इकडून आलं तुझं पोट लागलं, तिकडून आलं तर खुशी दिसली बघ. दिसत नाही बाबा मला. मला दिसत उचलून घ्या ते. नाही, नाही, गप. नाही, घेणार ते उचलून वर. दीदी ताप. मला दिसत नाही बाबा मला. राहू दे. खूप दिवसांनी मी अशी मस्त अंडीला तुझे इथे ये पुढं वरती ये ना. या दोन दोन कर हो. हे नंतर खाली. आम्ही दोघं- ऐक. खुशी. खुशीने प्रश्न केला होता जे नक्की तुला कळल्या पहिला. ओ झेंडा. तिरंगा कशाला म्हणतात? तिरंगा. वा, आज खुश. हा, वहिनी. आज तर खुश तर बहुत हो गए तुम. काय अजून? पण वेळ लागतो दीदी आज बनवायला. आणि आपण आणलं किती वाजता दीदी? 11:30 पावणे 12ला. आत्या मग मी तुमच्यासाठी हेअर सेम हाय करते ती. हो ना. दीदी एवढी उंच नको हा.
नाही नाही एवढी नको एवढी बरी आहे. आता आई थांब ना तिची. थांबलीच म्हणजे चांगलीच. खुशीची पण अजून 1 वर्ष वाढेल मग काम करायचं. ती आता 12 वाजले. तरी वाढेल थोडीशी तिची. वाढेल हिची वाढेल. नाही नाही हिची अजून थोडीशी वाढेल. थांबली म्हणजे पूर्ण नाही आता थांबत. कमी आहे ते आहे तशीच आहे कारण मी 2 वर्ष झाली. मोदी आहे तुझी हाईट. दीदी इकडे आहे का तुझी हाईट बघू आपल्या इथं कुठे लागते बघू आपण. इथं उभी राहा. पाय भिंतीला टेकून. ते जे झालंय ना हो झालंय ते. येस आता आपल्याला द्यायचा आहे दम. हात धुवायचा. नाही हे चिमटा आहे का कोळसा उचलायला शाबास. ते फूड कलर काय त्यात? आणि आणि तूप घे हे 2 फूड काचेची कलर हा. आहे. नाही, ते छोटा डबा पण घेतो ना चालेल. याच्यात तूप आहे का नाही नाही वरचा तो वरचा. बघा हा बस तेवढंच का? काय नाही. हे दोन्ही कोण काय बरं? फूड मी कलर? कोळसा ठेवला का? हा फूड कलर आहे बाळा. खुशी मागे हो. हा, मागे वर नाही. टाकू हा, टाक. हे ताट कुठे आहे मोठं ते मोठं दात कुठे गेलं मला काय माहिती तुम्ही तिकडे अरे निघाला जाऊन निघा. आवरा 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 लवकर लवकर. काय नाही. देऊ टाकू तू बाबू हा, नाही थोडंच टाक ते पडा हा हा, बस 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 दगड आहे का आणि तू पण ते 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 ठेवा दगड ठेवा तो. हा, ते पूर्णच ठेवा असं इथे. आता लॉलीपॉप मध्ये करणार. झाकण नीट नाही याला मी विकत नाही घेतलं ना झाकण. अरे पण ठीक आहे. पप्पा तवावर ठेवायचं राहिलं ना. सोबत हा ते उचलून ठेवतो मी नंतर हा तवा बारीक केला. आता ह्याला दम द्यायचं चालू आहे. दम दिलेला आहे. वास काय सुटला. आवळा. आवळा आहे हा. एकदा चेक कर coating काय आहे. स्टार्टरची तयारी सुरू झालेली आहे. इथे चिकन लॉलीपॉप तळलं जात आहे. आज दावत आहे हो आज हे दावत खुशी की खुशी मम्मी की की दावत तरफ से दावत अभी सब बिल मम्मी के नाम पे पड़ेंगे उधर रखा है एक बाजू में बिल हो हो. राजे कुठं गेलाय ना बाहेर हो येतील ते. चला. दोनच टाकले ना या. हे कुठं आहे? इथं टाकायचं का? इथे इथे. एक घाणा इथे तळून झालेला हा, आहे. खुशी खुशी थांब मध्ये बंद तू अंगावर तिकडं त्या तसं नाही इकडं असं इकडून कट मारायचं असं असा इथं असं धरा. हा आणि असं मारा इथं मारा असं मारा तुम्हाला कसं मारा मला काय काम असं मारू नेमका हात धरवलाय गरज नाही. गरम येते हे धरायचं असतं. इकडे एक टीप आहे. मला काय म्हणायचं चिकन लॉलीपॉप कुरकुरीत तळण्यासाठी एक प्रथम तळून झाल्यानंतर त्याला कट मारायचा मग नंतर पुन्हा तो तळून घ्यायचा आहे. अशाने चिकन लॉलीपॉप कुरकुरीत होतात हॉटेल स्टाईल आणि आपण चांगले शिजतात आणि आतून देखील चांगले शिजतात. टाकू का हो? हे पहा अशा पद्धतीने कट मारायचं. गेले का कट तुम्ही कोणते कोणते कट मारले सगळेच मारतात. मारलेत का हा हा हे बघा मी काय बरं सांगतो का एकाला परत थोडं हे बघा. लावून असं अशा पद्धतीने कट मला मारायचं. माहित नाही मी पहिल्यांदा शिकतो. उघडेल बरं का क्षमा. सहा बसतात सुद्धा सहा टाक. हा, ते सगळे बसतील. मग टाकून अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे चिकनला. म्हणजे चटका बसत नाही आपल्याला. And the wow lollipop going to ready. हे पहा चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहे. हे थांब ना असं नको ना चला. एका डिशमध्ये मस्त अशी सॉस चिकन लॉलीपॉप रेडी आहे खाण्यासाठी. Ready to eat. रेडी टू इट. थांब. शमा कारपट दिसतंय हो शमा ह्यांच्या तो भारी आलाय तू तुझं ब्राईटनेस वाढव ना शमा ब्राईटनेस वाढव ना रुद्र. हा आमच्याकडून संपेल म्हणून ते आम्ही काय करतो पूर्ण असं तिरंगा अभिजित. असं मस्तपैकी मिक्स करायचं त्याला एक ताट दे दिदी तुझं आणि मग हे अशी बिर्याणी करायची सर्व ह्याच्यामध्ये असं घ्यायचं भात असं मस्त असं खायचा पीस कांदा टाकलं. हा काढलं फक्त
मला हे पिवळाच दे फक्त माझा मोबाईल आहे पप्पाच फोन करायला